रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। अगदी थोडक्यात एक नेहमीप्रमाणे 4 मध्ये फक्त बघूया. एक, आणि महाराजांच्या जी लिखित प्रवचनामध्ये नाही कुठे फारसं असं जे हस्तलिखित एक दुर्मिळ प्रवचन आहे तर त्याच्यातले एक परिच्छेद पाहू. पहिला प्रश्न हा श्रद्धेचा. त्याच्यात फार कठीणात सांगण्याऐवजी अगदी सोपं सांगायचं म्हणजे आपण झोपताना कधीही आपण उद्या उठणार नाही असं वाटत नाही आपल्याला. बरोबर, आपल्याला झोपताना असं वाटतं की आपण शांत झोपणार, पहाटे उठू, कोणाची लवकर उठू, काय सवय असेल त्याप्रमाणे असं त्याला वाटतं ना. झोपताना अगदी नकळत पूर्ण श्रद्धा आहे त्याची की सकाळी मी उठणार आणि हे काम करणार. महाराज म्हणाले एवढी श्रद्धा जरी परमेश्वरावर ठेवली तरी आयुष्याचं काम होईल. बरं, ही श्रद्धा ठेवायला आपण नक्की काय करतो? काही करीत नाही, हे सहजपणे करतो, सहज होतं. मग तशी श्रद्धासुद्धा खरं सहजच आहे, तर आपण तेवढी ती ठेवायचं विचार आपल्या मनामध्ये असावा. एक. दुसरं, आज खरं तर बोधाचा अध्याय बघायचा आणि एवढा वेळही आपल्याला नाही. गुरुवचन हाचे स्वार्थ, गुरुवचन हाचे परमार्थ. गुरुवचनावीण व्यर्थ सकल काही, हे एक ओळसुद्धा आपल्याला पुरेशी आहे लक्षात ठेवण्यासाठी. गुरुवचन हाचे स्वार्थ. महाराजांचे आपल्याला सगळीकडच्यातल्या आठवण करायची म्हणून आपल्याला चरित्रामध्ये आठवत असेल तर कन्नड प्रांतामध्ये जो महाराजांचा व्यक्त होऊन गेला त्याच्यातली एकाने महाराजांचं कन्नडमध्ये चरित्र लिहिलं, ते त्याचं वाचन होत असे, पारायण होत असे. ते पारायण एका 10 वर्षाच्या मुलाने ऐकलं. तेव्हा त्या चरित्रामध्ये असं लिहिलं होतं की महाराज म्हणजे नाम आणि नामाची निष्ठा, आणि नामाची निष्ठा म्हणजे समाधान. तेव्हा हे त्याला जे 10व्या वर्षी कळलं, मला वाटतं हे कळणं आपल्याला आजही कठीण जाईल की महाराज म्हणजे नाम, नाम म्हणजे निष्ठा, निष्ठा म्हणजे समाधान. हे कळायला तसं अवघड आहे. म्हटलं तर यात काढण्यासारखं काही नवीन आहे अशातलाही भाग नाही, पण तरीसुद्धा त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्याला ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे त्याला रोगाची भावना झाली, तेव्हा त्या काळात क्षयाची भावना किंवा अशा रोगाची भावना ही जे गांभीर्य निर्माण करणारी होती. आईवडिलांना वाईट वाटे. आईवडिलांना कशाचं वाईट वाटे की हा नामस्मरण करतो. आधी हे खरं त्या म्हणजे सर्वसाधारण आईवडिलांना चिंता लागण्यासारखी गोष्ट वाटते अनेक वेळेला. तेव्हाही ती वाटत असे, आजसुद्धा वाटते. म्हणजे ज्यांना याची ओळख नसेल त्यांच्या बाबतीत म्हणतो की त्यांना तशी चिंता वाटते, हा अभ्यास करीत नाही, जप करीत बसतो, हा असं वाटतं. तर हे मान्य आहे मला की त्यांनी जास्त अभ्यास करावा आणि कमी जप करावे किंवा हे चालेल, त्याच्या त्या ठेवणीला हे चालेल, पण तरीसुद्धा जप करतो ह्याची काळजी वाटते. तेव्हा आजारपण तर समोर आहे, म्हणून आईनं शेवटी त्याला विचारलं की बाळ, तू इतकं नामस्मरण करतोस, तुला एवढं त्याचं महत्त्व वाटते असं तू म्हणतोस, यांना काय वाटत नाही तसं, त्यांना असं वाटते, तू इतकं नामस्मरण करतोस तर मग तुला बरं का वाटत नाही. तेव्हा 12 वर्षाचा हा मुलगा म्हणाला की नामाचा आणि रोगाचा काय संबंध? नाम म्हणजे महाराज, महाराज म्हणजे नाम, आणि ते म्हणजे निष्ठा, ती निष्ठा म्हणजे समाधान. तर आज ह्या परिस्थितीत हा रोग हा माझ्या काही शरीरातल्या बिघाडांच्यामुळे झालेला आहे. अशा अवस्थेत एरवी महाराज, आज मला नाम म्हणजे महाराज हे कळल्यामुळे मी जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा माझ्या विषयाशी महाराज असतात
आणि ते असले की मला आनंद असतो. हा अनुभव की ते विशेष असतात आणि त्याचं समाधान मला असतं. त्यामुळे हे जे रोगाचं तुम्हाला वाटते आणि मला प्रत्यक्ष झालेला आहे आणि त्याचा काय असेल तर त्रास तो मला आहे खरं म्हणजे, तसं मला अजिबात वाटत नाही. आणि त्यात महाराजांचं ह्या रोगाचा जर त्याच्याशी काही संबंध नसेल तर मग तू हे नाम घेऊन तुला काय, तर मला हे की मला नामामुळे महाराजांचं सान्निध्य मिळतं आणि त्या सान्निध्यामध्ये महाराजांच्या सान्निध्याचा किंवा त्या नामामुळे मिळालेल्या समाधानाचा आनंद माझा एवढा आहे की त्याच्यापुढे माझ्या रोगाचा सुद्धा मला विसर पडतो. हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी ज्यांनी गुरुवचनाचे स्वार्थ जे म्हटले आहे, गुरुवचन हा परमार्थ, तर त्यांच्या आयुष्यात तर हे अनेकदा झालेले आपल्याला माहिती आहे की 2-3 प्रसंग क्रमाने होऊन गेलेले आपल्याला कल्पना असेल ते त्या अकाउंट्स डिपार्टमेंटला लागले, मिलिटरी अकाउंट्स आणि ते सगळं तुम्हाला माहिती आहे. तर गुरुवचनाविण व्यर्थ सगळं काय, थोडी परीक्षा करून बघावी, एखादं वचन काढून बघावं आणि अंमलात आणून बघावं. सांगणारा भेटला त्याचं श्रद्धा असेल तर त्याचं ऐकून बघावं, काही हरकत नाही कुठल्याही मार्गाने. पण माणसाला चिठी ठेवताना सुद्धा भीती वाटते, आपल्या मनासारखं येते की नाही कोण आहे की नाही. गुरुवचनाची स्वार्थ, हाची परमार्थ आणि गुरुवचनाविण व्यर्थ सकल काही, सगळं आपलं म्हणून झालेलं असते, म्हणून खून का उपयोग नाही. गुरुवचनाविण व्यर्थ सगळं काही. तेव्हा ते त्यावेळेला तो डिव्हिजन त्यांचा हलवायचा चालला होता आणि तो साताऱ्यात हलवणार होते. त्याच्यासाठी नावं मागितली ते आपल्याला माहिती असेल की सगळ्या डिपार्टमेंटला त्यांनी हे फिरवलं सर्क्युलर आणि सगळ्यांना सांगितलं की साताऱ्याला हा डिव्हिजन आमच्यातला एक डिव्हिजन तिकडे न्यायचं चाललं आहे त्या अकाउंट्समधला, तर त्याच्यासाठी कोणाला जायचं असेल तर त्यांनी नावं द्यावी. त्याप्रमाणे ह्यांनी विचार असा केला की गुरुवचनाविण व्यर्थ सगळं काही, पण गुरुवचन हाचे परमार्थ किंवा त्यांचं सान्निध्य किंवा ते हे मिळण्याच्या इथे साताऱ्यात येण्याचा फायदा एवढा, सज्जनगड जवळ आहे, महाराज परंपरा आहे, सगळं हे आपल्याला सान्निध्य मिळेल आणि इकडे गोंधळजवळ आहे, ते तर काही प्रश्नच नाही आहे. तर त्यामुळे आपण नाव द्यावं त्याच्यासाठी आणि आपल्याला त्यामुळे ते मिळेल. आणि एरवी आपल्याला काही असं याच्यातून पुण्यातून मुंबईतून काही बदली घेऊन इथे येता येणार नाही, आणायचं डिव्हिजन निघतोय, तर त्यामुळे नाव द्या. महाराजांना विचारलं, महाराज म्हणले की आपण काही मागू नये, आहे ते ठीक आहे. आता साताऱ्याला माणसाला गोंधळ जवळ आहे, तो सज्जनगड जवळ आहे म्हणून येतो आहे, तर त्याला आहे ते ठीक आहे, आपण काही मागू नये, ठीक. गुरुवचन हाची परमार्थ. आता तिथून मी कशासाठी जातो आहे, सज्जनगडावर परमार्थ होईल, माझा गोंधळाला परमार्थ होईल म्हणून मी जाणार आहे, पण गुरुवचन हाची परमार्थ. त्याने काही सांगितलं नाव देऊ नको, मग नाही घ्यायचं आहे, आपल्याला ठीक आहे, आपल्याला द्यायचं नाही. ही तयारी मनाची होणं खूप कठीण काम आहे आणि हेच आपलं खरं काम आहे. महाराजांना विपरीत काय आपण जर ह्या पर्वकाळात करत असू तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात असाव्यात. महाराज म्हणले आपण मागू नये, त्यांनी ते ऐकलं, नाव काय दिलं नाही. वास्तविक ह्यांना रस आहे इथे, ते साताऱ्यात राहिले, जाता येता नेहमी हे लागत असे, हे सगळं खरं आहे. इथे ते किती वेळा उतरलेले आहेत त्याचे स्वतः उतरलेले, पण तरीसुद्धा नाव दिलं नाही. त्यानंतर हा जो डिव्हिजन हलवायचा जो गव्हर्मेंट डिसिजन होता त्या काळातला, ह्यांच्या ब्रिटिश काळातला, तर ते ज्या कारणासाठी हलवणार होते ही लिस्ट तयार झाली जाणाऱ्यांची आणि तो डिव्हिजन जो हलवायचा होता तो इथं हलवणं हे त्यांच्या रिपोर्ट्सप्रमाणे बरोबर नाही असं ठरलं आणि त्यावेळी तो महूला हलवावा असं ठरलं. ज्यांनी नावं दिली ती सगळी महूला तिकडे. काय असते, थोडी सबुरी लागते, म्हणजे ते काय म्हणतात आणि आपण ते का करावं हे नंतर कळतं आपल्याला, थोडं नंतरच कळतं कोणाला, पण तरीसुद्धा परमार्थातलं खूपच नंतर कळतं. तर त्यामुळे ते देऊ नका म्हणले होते. अशा वेळेला ऐकण्याचा गुरुवचनाची परमार्थ, गुरुवचनाविण व्यर्थ सगळं काही. आता हे साताऱ्याला बाकीचे लोक गेले असते आणि ते सगळे आनंदात राहिले असते, तर त्यावेळेला ह्यांना जर दुःख झालं असतं तर ते खरं नव्हे. मनापासून नाही केलेलं ते, मनापासून ह्यांनी केलं, त्यांनी काय करायचं ते केलं बरोबर. ती सगळी मंडळी महूला गेली आपल्याला माहिती आहे. आणि तिथून ती मंडळी जी एकदा त्या डिव्हिजनमधून महूला गेली, त्यांना महूनंतर त्यांचं असं ठरलं की अलाहाबादला तो डिव्हिजन यावं. ती सगळी मंडळी अलाहाबादला आणि हे 8 ते 10 वर्ष ह्यातला कोणी परत येऊ शकला नाही आपल्याला माहिती आहे. तेव्हा गुरुवचन हाची परमार्थ.
आता ह्यात त्रास झाला असता तरी त्यांना वाईट वाटलं नसतं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एकदा तात्यासाहेबांना विचारलं, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे झालं नसतं तर आपल्याला काय वाटलं असतं? तर मला काही वाईट वाटलं नसतं, माझं इथेच कल्याण आहे असं मला वाटलं असतं. हे जे काय आहे हे म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती असतील की लढाईच्या काळामध्ये सुद्धा, कारण त्यावेळेला हा सगळा काळ आहे, हा सगळा पारतंत्र्यातला काळ आहे महत्त्वाचा. काळाचा संदर्भ आपल्याला तसा विसरून चालत नाही शिकण्यासाठी. तेव्हा काय लढाईच्या काळामध्ये महाराज म्हणले आपलं जीवित किती क्षणभंगूर आहे हे अशा प्रसंगी कळतं म्हणले, लढाईच्या प्रसंगात. कारण महाराजांच्या काळामध्ये हे महायुद्ध पुढे दिसत होतं. त्या काळात म्हणजे तात्यासाहेब असताना सुद्धा महायुद्धाच्या काळात काय होतं, ही 2 महायुद्ध जे त्या काळातून गेलेले आहेत, हा 14-19चा काळ किंवा पुढचा 35चा काळ, 40चा काळ, हा ज्यांनी अनुभवला आहे त्यांना त्याची कल्पना असेल, ते आपल्याला कल्पना आपण करू शकतो. तर जीवित किती अशाश्वत आहे त्यावेळेला कळतं. तर त्या लढाईच्या काळामध्ये ही जे मिलिटरी अकाउंट्समधली मंडळी होती त्यातली ही मंडळी जी तिथं गरज आहे, अशा वेळेला ज्या वेळेला शॉर्टफॉल असतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की गावोगावी ह्याच्यासाठी येतात, रिक्रुटमेंटसाठी येतात. म्हणजे ह्या आता परिस्थिती अशी राहिली नाही, आता एक स्वतंत्र त्याचा हे झालं, म्हणजे पद्धत झाली लढाईची, सैन्याची, भरतीची, सगळी विषय वेगळी पद्धत झाली. त्या काळात ही ब्रिटिशांची पद्धत होती. गरज पडली की गावात येऊन रिक्रूट करून जायचं फिटनेस घेऊन. तर अशा तऱ्हेची जी फिटनेस तपासण्याची लिस्ट झाली ती तिथं पण झाली. त्यात तात्यासाहेब फिट ठरले. तेव्हा फिटनेस लिस्ट निघाली. तर फिट असल्यामुळे फिटनेसच्या जी लिस्ट तयार झाली त्याप्रमाणे त्याच्या इन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स काय जे फिटनेस असेल त्यानुसार त्यांच्या बदल्या व्हायच्या ठरल्या. हे महाराजांच्या कानावर घेतले. महाराजांना सांगितले की असं असं आहे, हे लोक जाणार आहे. महाराज म्हणाले तर आपण तंदुरुस्त आहोत, ही काही वाईट गोष्ट नाही, काळजी करू नये. ज्या वेळेला त्या फिटनेसच्या लोकांच्या त्या युद्धासाठी बदल्या झाल्या ह्या डिपार्टमेंटच्या तिकडच्या मदतीसाठी, त्यावेळेला जिथे तात्यांचं नाव त्या लिस्टमध्ये होतं त्याच्या वरच्या नावापर्यंत बदल्या झाल्या आणि ती स्कीम रद्द झाली. म्हणजे हे झालं म्हणून त्यांचं महत्त्व जास्त झालं असं नाही आहे, हे झालं नसतं तरी महत्त्व तेवढंच आहे. गुरुवचनावळेन व्यर्थ सगळं काही असं जर वाटलं तर असे होण्याची शक्यता आहे, ती उभी आपल्यासमोर असावी. किंवा अशा अनेक गोष्टी आहेत, आपल्याला जरी तपशिलात त्याच्यात जाता आलं नाही तरीसुद्धा महाराज काय म्हणाले त्यातलं एक फक्त आज 4 वेळी पाहू आणि त्या ह्याच्यातल्या 1-2 भागातल्या आहेत त्यात सुद्धा बघण्यासारखं बरंच आहे, पण तरीसुद्धा ते जे हस्तलिखित करून ठेवलेलं आहे त्याच्यातलं आहे. एक आपल्याला माहिती आहे, ज्या वयात जे व्हायला पाहिजे ते होत असलं तर प्रकृती चांगली आहे असं म्हणायचे हे आपल्याला माहिती आहे. अनेकांची त्याच्याबद्दल तक्रार स्थितीत राहू नये म्हणून हे सांगितलं. ऐकू कमी येणं, दिसायला कमी लागणं, विसर पडणं, नावं न आठवणं वगैरे वगैरे सगळे आपल्याला साधारण लक्षणं माहिती. तर ते कोणाच्या आयुष्यात अनुभवाला आली, येणारच ती वयानुसार. तर त्याबद्दल महाराज म्हणले ऐकू कमी येणं, नीट न दिसणं, पाय दुखणं हे व्हायचंच म्हणले. गुळे येतात, पाय दुखतात, गुडे दुखतात, ते म्हणले हे व्हायचंच. ते होत असलं म्हणजे प्रकृतीबरोबर नैसर्गिक आहे असं समजायला हरकत नाही. तर महत्त्वाचं हे आहे की हे ज्या अर्थी होत आहे त्या अर्थी या वयात इतर काही करू नये अशी भगवंताची इच्छा असते, म्हणून कष्ट होईल असं याच्यापुढे तुम्ही काही करू नका. आता आपला परमार्थ कशात आहे ते ओळखावा, आणि ते ओळखायला आधी कशात आहे ते ओळखलेलं असलं पाहिजे. पण परमार्थ म्हणजे काय हे जर ओळखलेलं असेल तर गुडघे दुखत असताना किंवा ऐकू कमी येत असताना किंवा नीट दिसत नसताना तो कसा करायला येईल हे लक्षात येऊ शकेल. तर त्यांनी भर कशावर दिला तेवढा फक्त बघू. ते म्हणाले स्मरण हे असे ज्या वेळेला ज्याला अत्यंत कमी कष्ट आहेत, त्यांच्या शब्दात म्हटलं तर ज्याला अगदी कष्ट कमी आहेत असं भगवंताचं फक्त स्मरणच आहे, आणि ते करावं असं मला वाटतं. हे स्मरण कसं आहे तर ते स्वतः उपाधिरहित असल्यामुळं ते कशावरही आपण अवलंबून ठेवू नये. आपण अवलंबून ठेवायला जातो की आंघोळ केल्यावर जप करीन, आंघोळ केल्यावर चहा घेईन सुद्धा म्हणत नाही माणूस, म्हणतो चहा घेऊन आंघोळीला जाईन. म्हणजे त्यातसुद्धा त्याचं आहे काहीतरी गडबड, ते सुरुवातीपासूनच आहे उठल्यापासून.
तर उपाधिरहित जे आहे त्याला आपण उपाधी कशाला लावावी. आता आंघोळ करून शुचिरभूतपणे नामस्मरण हे सगळं बरोबर आहे, हे बोलायला ठीक आहे, करायला सुद्धा हरकत नाही. पण त्याच्यासाठी ती उपाधी आपण कशाला लावावी. समजा आपल्याला नाही झेपली, थंडी वाढली, आता बाहेर आहे ना, थंडी वाढली आणि नंतर आपली आंघोळ रद्द झाली पुढे जात 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 समजा, म्हणजे नाम गेलं. कारण ते आंघोळीनंतरच घेणार. ही उपाधी लावायला कोणी तुम्हाला सांगितलं. हा उठा नामाला बस, काय अडचण आहे. पण मनुष्य म्हणतो ती पांघरुणातनं मला बाहेर पडवत नाही आहे, मग मी त्याच्यानंतर तोंड होणार कधी, शिशिरभूत व्हायचा कधी, आंघोळ कधी, मग त्याच्यानंतर कधी. उपाधी तुम्ही तरी लावू नका. निदान त्याला नाही आहे उपाधी, तुम्ही लावली तरी तुमचं नुकसान होईल, त्याचं काहीच होत नाही. नाम आहे तिथेच आहे, ती उपाधी रहित असल्यामुळे. तर अमकं आहे तर त्यामुळे माझं स्मरण राहील असं कधी म्हणू नये. माझं स्मरण राहील, स्मरण राहील असं तुम्ही म्हणला की स्मरण राहीलच. तर त्यामुळे, कारण त्याला मुळातच हे नाही. तर त्यावर त्यांनी उदाहरण देताना एक ह्या प्रवचनातलं आहे की एखाद्या श्लोकाची पहिली ओळ आपल्याला जर आठवली नाही तर दुसरी ओळ एकदम म्हणता येत नाही. पहिली ओळ म्हणून म्हणतात तर सुरुवात करून द्या, तसं ते सुरुवात करून द्यावी लागते एकदा. म्हणजे वदानिक ओळाला लागत नाही, पण बाकीच्या श्लोकांना लागते. आजन्म कासं धरून बसलो ज्यांचे, हे एकदा म्हटलं की पुढचं येते. तसं ते वदानिक ओळाला लागत नाही, पण ह्याला लागतं. तर ह्या एखाद्या श्लोकाची पहिली ओळ, एक ओळ आठवल्याशिवाय दुसरी ओळ एकदम म्हणता येत नाही. पण परमात्म्याच्या स्मरणाला ते लागू नये, ते तसं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आज म्हटलं महाराजांचे प्रवचन आपण आज ऐकावं, हे अधिक चांगलं. जिथं आहे तिथं त्या परिस्थितीत भगवंताचं स्मरण ठेवायला हवं. आणि सर्वात मुख्य काही असेल ना, तर समाधान आणि आनंद आहे. हा आनंद खरा कशावरच अवलंबून नाही. इतर नाही म्हणजे आनंद आहे. आपल्याकडे बरंचसं इतर आहे म्हणून आनंद नाही. तेव्हा इतर नाही म्हणजे आनंद आहे. आनंदाकरता काही नवीन करायला नको आहे. पुढचं महत्त्वाचं आहे, जे गोळा करून ठेवलेले आहे ते सोडायला मात्र पाहिजे. अशा अनेक गोष्टी गोळा केलेल्या आहेत आमच्या, मतांपासून, आग्रहांपासून, अशा असंख्य गोष्टी आहेत. त्या अनुभवापासून, त्या आपल्या भूतकाळापासून असंख्य गोष्टी आहेत. आहे ते सोडायला मात्र पाहिजे. आनंदाकरता काही नवीन करायला नको आहे. म्हणजे जड टोपली आणि एकदम हलकी टोपली उचलायची झाली तर हलकी टोपली कोणालाही सोपी आहे, ती हलकी टोपली उचलायला बरी आहे. पण तिच्यासाठी ती हलकी करण्याचे वेगळे मार्ग नाहीत, तिच्यात जे भरलेले तेवढं काढून टाकण्याचे मार्ग नाही का. आपण सगळी टोपी, कायची हे आहे पाटी, ती ओततो, काय जी टोपली आहे ती ओततो, आणि ओतल्यामुळं ती हलकी होते आणि माणसाला उचलता येते. ज्या वेळेला विशेषतः उचलता येत नाही असं झालं, अशा गोष्टी शारीरिक ह्याच्यामुळं, कमकुवतपणामुळे म्हणा किंवा काय विरुद्ध म्हणा किंवा काय ॲक्सिडेंट म्हणा, कशानेही म्हणा, माणसाला शक्ती कमी झाली आणि ते उचलता येत नाही असं झालं, तर त्याच्यातलं तो ते त्यात जे वजामुळे ते वजन वाढलं ते कमी करतो. ही वस्तू वाढली म्हणून कमी जड झालं, ही वस्तू वाढली म्हणून तसं चित्तात राहिलेल्या बऱ्याच गोष्टी, अनेक गोष्टी चित्तातल्या आहेत. त्या ह्यातल्या जर एक 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 जसं टोपलीचं वजन कमी करायला, पाठीचं वजन कमी करायला, त्यात असलेल्या वस्तू काढून बाहेर ठेवल्यानंतर आपोआप वजन कमी होत असतं, तसं हे चित्तात ठेवलेल्या आपल्या गोष्टी जर आपण बाजूला काढून ठेवल्या तर त्यासाठी वेगळं नवीन हलकी करण्याचं वेगळं प्रोसेस नाही आहे, भरून ठेवलेलं बाहेर काढण्याचं फक्त काम आहे. त्यामुळं आनंदाकरता काही नवीन करायला नको आहे, ते सोडायला मात्र पाहिजे. तर ज्यांनी हे केलं त्यांनी मुलं त्यांचं सगळं केलं, मुलं मिळवती झाली, शिक्षण लावली, त्यांना चांगल्या झाली, त्यांच्या चांगल्या मार्गाला लावलं. तर आता हे सगळं झाल्यानंतर आता फक्त भगवंताचं होऊन राहावं. त्याच्यानंतर आणखीन काही त्या प्रपंचात वगैरे लक्ष घालून, थोडक्यात म्हणजे, तर तुझ्या पायावर मी आता डोकं ठेवलं, आता मला काही काळजी राहिली नाही. कर्तव्य म्हणून जे करायला लागेल ते लागेल, पण त्यात विस्मरण होऊ न देणं हे पुढच्या टप्प्यातलं काम आहे माणसाचं. काही होईल, आपल्याला काही करावं लागेल आणि आपण काही करून अमुक एक होईल असंही नाही, हे परिस्थितीत दिसतं. मग अशा वेळेला त्यांनी म्हटलं की कर्तव्य म्हणून करावं लागेल, पण त्यात विस्मरण होऊ देणार नाही. ह्या आता माझं, जसं ती आपले प्रायोरिटी टास्कच्या बदलतात, ही महत्त्वाची, ही 2 नंबरची, 3 नंबरची, दुय्यम, मितीयम, असं आपण जसं ठरवतो तसं या काळामध्ये माणसांनी विस्मरण. आता राहिला आपला प्रश्न नेहमीचा शंकांचा, तर ते म्हणाले की शंका होणार, बरोबर आहे, शंका मनात येतात. महाराज म्हणले देहबुद्धी आहे तोपर्यंत शंका येणारच.
जोपर्यंत त्या परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळलं नाही तोपर्यंत शंका कशा नाहीशी होतील. त्या परमात्म्याचं स्वरूप कळत नाही, भगवंताचं स्वरूप कळत नाही म्हणून शंका येतात. त्याचं स्वरूप कळलं, सत्ता कळली, तिचं सगळीकडे साक्षित्व कळलं, आपल्या ठिकाणचं त्याचं अस्तित्व कळलं, आपल्या कल्याणाची त्यांची जी सामर्थ्य आहे त्यांचं ते कळलं, म्हणजे या अर्थाने परमात्म्याचं स्वरूप. तर ते जर कळलं तर शंकेला वाव राहणार नाही, शंका येणार नाही. ते जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत शंका राहतील. कुणीही चांगल्या माणसानं शंकांची उत्तरं दिली तरीसुद्धा ती तात्पुरतं समाधान देतील. ते खरं नाही. शंका येणं हा देहबुद्धीचा स्वभाव असल्यानं ते येणार. एवढा महाराजांनी उदाहरण दिले ते अगदी स्पष्ट आपल्याला सहज कळण्यासारखं आहे. एवढा अर्जुन श्रीकृष्णाच्या सतत सान्निध्यात होता तरी आपल्याला शंका येत नाहीत, एवढ्या शंका त्याला आल्या. म्हणजे देहबुद्धी जात नाही तोपर्यंत शंका येतात. हे इतकं तो परमात्म्याच्या सान्निध्यात बसलेला आहे, कृष्णाच्या सान्निध्यात बसलेला आहे, तरीसुद्धा त्याला जेवढ्या आल्या नाही तेवढ्या शंका आपल्याला येतात. तेव्हा त्याला आल्या तर त्यावरनं आपण ओळखावं की अशा तऱ्हेनं त्या सान्निध्यात असूनसुद्धा शंका राहते. म्हणजे देहबुद्धी राहिली तर अजूनही शंका राहते. तेव्हा काय टाकायला हवं आहे हे याच्यातून ओळखलं तरी त्या येणारच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकावं. दुसरा काय उपाय आहे? शंका आल्या तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नये. शंकांकडे इतकं लॉजिकली सांगितलेलं व्यवस्थित, तेवढी फक्त 3 वाक्य लक्षात ठेवा की शंका आल्या तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. आणि शंकांकडे एकदा दुर्लक्ष करायचं म्हटलं तर ते लक्ष कुठंतरी दुसरीकडे आपलं लावलं पाहिजे. मग ते परमात्म्याकडे लावलं म्हणजे हे सगळंच साध्य होणार आहे. तेव्हा हा एक खाजगी निरूपण आहे. आणि मला तरी वाटतं बुवा, महाराज म्हणले पुढे की परमात्म्याचं स्मरण ठेवायला नामासारखं दुसरं साधन नाही, त्यात नेहमी असावं. आणि या देहबुद्धीचे गुणधर्म समजायला जिथं आहे त्या ठिकाणी त्या परिस्थितीत भगवंताचं स्मरण ठेवावं. म्हणजे आपल्याला स्मरणाचं आणि त्याचं सामर्थ्याची कल्पना येते. आणि सर्वात मुख्य काही असेल ना तर समाधान आणि आनंद आहे. तर हे लक्षात ठेवून आपण करावं. तर त्यांच्या प्रवचनातलं हे एक थोडासा भाग होता. तो स्मरणाचंही आपण कृपा करून लक्षात ठेवावा. आणि आनंदाकरता खरं काही वेगळं काही करायला नको आहे एवढं लक्षात ठेवलं. आणि जेवढं म्हणून गोळा केलं आहे ते सगळं आनंदाच्या आड येतं हे लक्षात ठेवलं. आणि त्यातले एक एक शोधून टाकायचं ठरवलं तर तितका आनंद आपल्याला स्पष्ट होत जाईल. या अर्थाने गुरुवचन हाचे स्वार्थ, गुरुवचन हाचे परमार्थ, गुरुवचनाविणे व्यर्थ सगळं काही. तर आपल्याला जे जमेल जेवढं त्यातलं आकलन आपल्याला होत जाईल तर तेवढं आपण या निमित्ताने करायचा निर्धार करू. कारण शेवटी असं आहे की आपण ठरवलेलं तरी असावं, निदान संकल्प तरी केलेला असावा. तसा बाबा मला आनंदात राहायचं आहे, मला उपाधी काही ह्या गोष्टींना लावायची नाही आणि ते मला नाम घ्यायचं आहे, मला माझं स्मरण करायचं आहे. जिथे ठेवतील, ज्या परिस्थितीत ठेवतील तिथं आनंद देण्याचं सामर्थ्य नामामध्ये आणि महाराजांच्यामध्ये आहे ह्याची खात्री आपल्या मनाला आपण द्यायची. ती दिल्यानंतर प्रश्न तिथेच सुटतात आणि त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. तर एवढं जर आपण लक्षात ठेवलं कृपा करून तर आपण ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काहीतरी त्यांना जे अभिप्रेत आहे त्यातलं केलं असं होईल. कारण शेवटी माणसाला किती केलं तरी ते काहीतरी करावं हे काय जात नाही. गरज पडली तर करीन, नाही केलं तर आहे तिथं आनंदच आहे. करावं लागलं तरीसुद्धा करताना मला त्याची काळजी करायचं कारण नाही, माझं कर्तव्य म्हणून केलं. त्याच्या पलीकडे भगवंताची इच्छा आहे, ते करतानाही आनंद आहे आणि केल्यानंतरही आनंद आहे. तो आपला या निमित्ताने त्यांना प्रार्थना करून टिकवायचा प्रयत्न करावा एवढंच मला आपल्याला म्हणायचं आहे, प्रार्थना करायची आहे, एवढी करतो. एक पद थोडं नामस्मरण आणि थांबूया. उद्याचे फक्त स्मरण ज्ञान आहेच आहे, पण तरीसुद्धा पहाटेचं 5:30ला 5:30 ते 6:30 उद्या निर्याण काळाचं मौन
आणि फुलं अर्पण करू. ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं. ज्यांना इथून येण्यात अडचण असेल त्यांनी कृपा करून इथं संपर्क साधावा. जरी कोणाशीही संपर्क साधला तिकडे तरी चालेल. तिथून त्यांना पहाटेची जी अडचण असेल तर त्यांना नेण्याची व्यवस्था होईल. सोडण्याची व्यवस्था असतेच, काय अडचण नाही. पद 94 पान 52 पद 122. गुरुवचने भवसारा, गुरुवचने भवसारा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा. गुरुवचने भवसारा, गुरुवचने भवसारा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा. श्रुतिशास्त्राची युक्ती, श्रुतिशास्त्राची युक्ती, होती गुरुवचनाने मुक्ती, होती गुरुवचनाने मुक्ती, होती गुरुवचनाने मुक्ती. निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा. गुरुचरणी मन जडले, गुरुचरणी मन जडले, त्याला सर्वही साधन घडले, त्याला सर्वही साधन घडले, त्याला सर्वही साधन घडले. निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा. गुरुवचनी जो राहतो, गुरुवचनी जो राहतो, तो नर नारायण होतो, तो नर नारायण होतो, तो नर नारायण होतो. निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा. गुरुपदी निश्चय होता, गुरुपदी निश्चय होता, येते निरंजन पद हाता, येते निरंजन पद हाता, येते निरंजन पद हाता. निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा. गुरुवचने भवसारा, गुरुवचने भवसारा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा, निश्चय पूर्ण करा, पूर्ण करा.
परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आनंद कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की सद्गुरु ब्रह्मानंद महाराज की श्री दादा साहेब कीर्तकर महाराज की श्री वाणिक प्रभु महाराज की जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम।